आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बेडग पूर्व भागातील शेतकऱ्यांचा कालवा कॅनॉलसाठी जमिनी घेऊन 23 वर्ष मोबदल्यापासून वंचित। मोबदला मिळण्यासाठी आमरण उपोषण आंदोलनाची तीव्रता वाढवत शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये उभे राहून शासनाचा केला निषेध। बेडग येथील 57 गटातील अंदाजे 150 ते 200 शेतकऱ्यांची सुमारे 25 एकर जमीन ही मुख्य कॅनॉलमध्ये गेली आहे। शेतकऱ्यांनी याबाबत जलसंपदा विभाग, शासन, प्रशासन यांच्याकडे 23 वर्ष झाली वारंवार पाठपुरावा करत असून अद्याप शेतकरी या योग्य संपादन मोबदल्यापासून वंचित आहेत। इसवी सन 1995-96 मध्ये शासनाकडून कालवा खुदाई झाली। 2004 ला कालवा प्रात्यक्षिक कार्यान्वित करण्यात आला। सन 2019-20 मध्ये कालवा काँक्रिटीकरण भूमी संपादन मोबदला न देता शासनाकडून करण्यात आला। कालवा प्रभावित क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना बागायती दराने भूमी संपादन मोबदला कालवा खुदाई 1995-96 ते आज अखेर 2023 पर्यंत झालेले पिकाचे नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करून तसे दाखले द्यावे या मागणीसाठी कालवा बाधित शेतकरी प्रकाश वाडेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। आज आमरण उपोषणाचा 3रा दिवस सुरू असून आज आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये उभे राहून शासनाचा निषेध केला। शासनाने मागणी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा पंडित वणवे बापूसो बुरसे यांनी दिला आहे। तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय काटे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे। मिरज तालुका बेडग गावामध्ये जे शेतकरी इथं अमरण उपोषणाला बसलेले आहेत, बेडग गावामध्ये बेडगपासून 1 किलोमीटर अंतरावर जिथं हे कॅनॉल खुदाई झालेला आहे तिथंच आज 3रा दिवस झाला। येथील असंख्य शेतकरी जवळ 100 ते 150 शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यातले एक वाडेकर, प्रकाश वाडेकर म्हणून आहेत, त्यांनी तर अमरण उपोषण चालू केलेलं आहे। आणि हे कशासाठी तर या शासनाला थोडं जाग येऊ दे, थोडं कळू दे, ह्याच्यासाठी उपोषणाला बसण्यात गेले। 1995 साली इथं या कॅनलचं खुदाई करण्यात आली। या खुदाईला पैसे खर्च करण्यात आले। त्याच्यानंतर 2004 नंतर पाणी देखील चालू झालं। त्याच्यानंतर कोट्यावधी रुपये इथं खर्च केले। हे खर्च करायला पैसे आहेत पण या गोरगरीब जनतेचं, या शेतकऱ्यांचं मोबदला द्यायला या सरकारकडे पैसा नाही आहे। सरकारने चाल ढकल करते, फसवागिरीची कामं केली जातात। शेतकऱ्यांना करायचं तर काय? शेतकरी त्याचा मोबदला मागत आहे। ज्या शेतकऱ्यांना स्वतःची रानं दिलेली आहेत आणि त्या रानाचं देखील या सरकार पैसे देत नाही। आणि ह्याच्यात मी तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा या शेतकऱ्यांसाठी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार आहे आणि आता राहिलेली आहे। आणि एवढं सांगतो तुम्हाला की या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत। कारण का हे पालकमंत्री 3 वेळा या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांचा दाम मिळत नाही, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत, इथं यांना लक्ष द्यायला वेळ नाही। मला एक त्यांना विनंती आहे की तुम्ही ते चड्डीचं राजकारण सोडा, थोडं पुतळं जाळाजाळी कमी करा आणि या गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी इथं या आणि यांच्या पैशांची काय तर तरतूद करा। 2000 कोटी वाचलो, 2500 कोटी वाचलो, अहो शासनाचे पैसे तुम्ही कोण कुणाला द्यायला हे विचारत नाही। जे गरिबाचे पैसे आहेत ते द्या। आणि म्हणून मी एवढं सांगतो, या पालकमंत्र्यांना देखील विनंती करतो, तुम्ही कुठंतरी इथं जरा जमिनीवर उतरा, या यांची कळवला बघा आणि यांना कुठेतरी मदत करा। तुम्ही ते तळा मिरजेतला पुतळा जाळाजाळी एकमेकाच्या विरोधात टीका टिकणं हे थोडं बंद करावं आणि या गरीब जनतेचं शेतकऱ्याचं, एक तर शेतकरी पूर्णपणे कंगाल झालेला आहे। या अवकाळी पावसानं तर या शेतकऱ्याला जगू काय मरून करू सोडलेलं आहे, जगणं अवघड झालेलं आहे। इकडे शेतकऱ्यांचं, यांच्याकडे पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, याचं शासनाचं लक्ष नाही। 50-50 हजार कोटी यांना द्यायला, तर 50-50 कोटी देऊन आमदार विकत घ्यायला यांना वेळ आहे, परंतु गोरगरीब जनतेचं पैसे द्यायला यांच्याकडे वेळ नाही। म्हणून या सरकारचा मी निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना पूर्णपणे यांच्या पाठीशी आहे। जर का लवकर यांचा मार्गी निकाल नाही लागला तर आम्ही इथलं उपोषण इथं चालू राहील, परंतु शिवसेनेच्या सैन्यानं शेतकरी घेऊन पालकमंत्र्याच्या घरासमोर उपोषणाला बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे एक तालुका पण म्हणून मी ग्वाही देतो तुम्हाला।